दरम्यान धर्मांतराच्या संबंधातून जन्मलेल्या अपत्याच्या बाबतीत एक महत्त्वाची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे। धर्मांतरातून जन्मलेल्या अपत्याचा वडिलोपार्जित संपत्तीवर दावा कायम राहील। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हे महत्त्वपूर्ण वक्तव्य करण्यात आले। आज विधानसभेमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी धर्मांतर विरोधी आणि तांत्रिकदृष्ट्या धर्म स्वातंत्र्य देणारे विधेयक मांडलं, त्याबद्दल ही भूमिका आहे। बेकायदेशीर धर्मांतरणामुळे एखादा बालक जर जन्माला आला असेल तर त्या बालकाला कुठल्या जातीचं धर्माचं मानण्यात यावं, तर आई बालकाची ज्या पूर्वाश्रमीचा तिचा जो काही धर्म होता तोच त्या मुलाचा धर्म मानण्यात येईल। तथापि आई आणि वडिलांच्या मालमत्तेमध्ये उत्तराधिकार मिळवण्याचा हक्क मात्र त्या बालकाचा त्या ठिकाणी कायम असेल।